येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीजवळील पाण्याची टाकी भरल्यानंतर सतत पाणी वाहत असल्याने परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे। टाकी ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाणी वाहत आहे की पाईपलाईनमधील पाईप फुटल्यामुळे गळती होत आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही। या परिसरात तहसील कार्यालय, पुरवठा विभाग, पोलीस स्टेशन, सिटी सर्व्हे कार्यालय, कृषी विभाग व प्रांताधिकारी कार्यालय अशी महत्त्वाची शासकीय कार्यालय कार्यरत असल्याने रोज शेकडो नागरिक येथे ये जा करतात। मात्र गंभीर स्थिती असूनही संबंधित अधिकारी व प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असून डेंग्यू व मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे। एकीकडे सरकार पाणी जपण्याचे आवाहन करत असताना सरकारी कार्यालयांच्या परिसरातच पिण्याचे पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नागरिकांनी पाण्याची टाकी व पाईपलाईनची तात्काळ तपासणी, गळती थांबवणे, परिसराची स्वच्छता व निर्जंतुकीकरण तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची ठाम मागणी केली आहे। पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी।